ते ना मस्त रे. ऑइल बदली किती दिवसांनी केली? 10/4/2023 आणि आज आहे 28/9/2024. अनेक महिन्यावर थांबायचं आहे. कुठलं वर्ष येऊन गेलं 10/4 दीड वर्ष होत आलं. ये इकडे आलास का? ये इकडे हळद लाव. टाय आलाय बघा आणि लागलेला आहे पायाला. बघू ये इकडे 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 ये. आलास का? ये इकडे इकडे ये 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 इथे इथे ये 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 शाना आहे. ये 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 इथं. ये ये इकडं ये ये या येणं झाला जवळ. हळद बघून गेला पळून. ती हळद बघितल्या लगेच पळून गेला. थांबला नाही अजिबात. नाही तर घालवायला लागते जा म्हणून घरला आणि दाखवा आलाय लागलंय म्हणून गाडी. हळद जराच टाकली लागलं होतं चणचणायला त्यामुळे गेला पळून. बघूया परत आला तर हळद टाकायची. तर जाऊन धडकलाय का काय केली काय कळना. तर आता जायचं आहे भिलवडीला. तर भिलवडीला जाऊन येऊया भेटूया पुलावर. आज नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? सकाळी इंट्रो काय केलेला नाही आणि पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. असं इंस्टाच्या स्टोरीला मी स्टोरी लावल्या त्यात सांगितलं तसं मी बोलायला लागलो आहे. आणि इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. इंस्टाची ID खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि कमेंटमध्ये पण देणार आहे. तर पाण्याचा प्रॉब्लेम झालेला आहे. मोटर चालू होत नाही आणि लाल्याची वाट बघत होतो. लाल्याला मोटर काढायचं असं म्हणत होतो पण लाल्याने दिलेलं आहे टांग. आणि आता आपण चालले आत मोटर काढायला. आता जाऊया बोर काढूया. शेरड आहेत ह्या ठिकाणी. तर गंमत कशी कशी होत्या बघा मोटरवर काढताना. सोपं नसते बघा. असा विषय होती काय होते तुम्हाला दाखवतो. ओके तर मोटर तर झाल्या चालू. हे असं असते बघा मोटरचं. या ठिकाणी हे तर जॉईंट असते. ही खाली मोटर असते वर असते पंप आणि इथं मोटर फिरली की इथनं या पंपमधनं इथनं पाणी आत जाते आणि या पंपाच्या साह्यानं असं पाणी बोरमधनं वर येते. तर आपली मोटर झाली होती जाम. लय दिवस चालू नाही केली की जाम होत्या. आणि तसंच आपलं लाईटीचा पण प्रॉब्लेम आहे. तर आता लागली होती फिरायला. तर आता ही जाळी असते ही जाळी बसवायची या इथं. कारण कचरा बिचरा जाऊ नये. कचरा पंपातनं वर गेला की पंप जाम होते आणि पाणी येत नाही वर. तर जाळी बसवूया आणि मोटर सोडूया खाली. बघूया खाली सोडल्यावर आणि पाणी येते का नाही का परत वर काढ लागते. तर अशी सगळी सिस्टीम असते. तर जाळी बसून सोड्या मोटर खाली. तर बोर सोडून झाल्या. मध्येच मोबाईल पडला खाली. तर पक्कड
हे घ्या खुरपं तुमचं. तर पकडन ती घेऊन जाऊया घराकडे. बघूया एक चालू होत्या का नाही बघा. तर अशी अवस्था होत्या बघा. तरी बोर लय खोल नाही, लय खोल असल्यावर लय हे करावं लागते. आपल्या इथं पाण्याची पातळी काय कमी नाही, वरनं पाणी दिसतंय. एक 10-12 फुटावर पाणी आहे खाली. तर बोर हे लागते जो काय विषय नाही, कारण नदीचं पाणी नाही आपल्या इथं. आपण बोरचंच पाणी वापरतोय आणि प्यायला आपल्याला फिल्टरचं पाणी लागते. तर बघूया चालू होत्या का नाही. आता बघूया काय विषय होते. तर चालू करूया. तर चालू केलेली आहे, बघूया पाणी आले का नाही. या ठिकाणी पाणी आणि अशा तऱ्हेने पाणी आलेलं आहे. कालपासून पाणी भरायचं राहिलं होतं आणि प्रॉब्लेम होता बोरवर काढायचा. लाल्या गेलाय गावाला, म्हणलं आज आल्यावर बोर काढायचे, कारण एकट्या बोर काढायचं होत नाही, कोणतरी सोबत लागते. तर पाणी आले, तर पाणी भरून घेऊया आणि भेटूया. पाणी भरून झाल्यावर आष्ट्याला जायचं आहे. आज गाडीची ऑइल बदली करायची आहे. पुढं ब्लॉगमध्ये गंमत येणार आहे, तर ब्लॉग स्किप करू नका. भेटूया पुढं. हातबीत बघा गंजलेलं कसं झालं. तर भेटूया पुढे ब्लॉगमध्ये. बाय बाय. तर डायरेक्ट आपण ऑइल बदली करायला आलो आहे या ठिकाणी आणि मिस्त्री ऑइल बदली करायला लागेल. बघूया ऑइल पडते का नाही. ते ऑइल पडते या ठिकाणी दिसतंय. लई दिवसाने ऑइल बदली करायचं चालू आहे गाडीची. बघूया ऑइल किती पडते काय. इतिहासाचे तुम्ही साक्षीदार होणार आहे विनू मिस्त्रींच्या बरोबर. आतुरता पडते का नाही ते. आणि अशा तऱ्हेने ऑइल पडलेलं आहे, पूर्ण जळलेलं आहे आणि खतरनाक असं काळकुट्ट झालेलं आहे. हाय ऑइल तर आहे. किती निघालं पावशेर घातले तेवढं निघालं. माफ आहे की आपल्याला. तर तुम्हाला तिथं माप बीप दिसत असलं तर बघा किती निघाले. अर्धा लिटर. हो. आणि घालत्यात किती 900 मिली. 900 घालत्यात, निघाले अर्धा. 400 मिली कुठे गेले याचा शोध लावायचा आपण. तर कुठेही जाऊ नये, इथंच थांबा. असं ऑइल मारतात बघा आणि चेनला रंगवते ती. मी म्हटलं मिस्त्री झालं गायब आम्हाला बोलवून. गायब कशी. काय म्हणतात जेट, लहान जेट. लहान जेट यानं काय होते. कारंजा उडत्या. कारंजा उडतात.
भरपूर घाण बसलेलं आहे इथं. हा मोठा जेट ह्यानं काय मोठा कारंजा ओढते. कार्बोरेटरमधून इंजिनला जे एअर लागतो तो प्रमाणात सोडते, तेल सोडणे प्रमाणात. आणि दोन्ही पॅक झाली काय होते? गाडी चालू होत नाही, फडफडते, ॲव्हरेज देत नाही, मध्येच बंद पडते. आता जोडताना टाइम लॅप्स करूया आपण. आणि याला काय म्हणते? फ्लोट. टाकीतून येणाऱ्या पेट्रोलवरती नियंत्रण ठेवणे. म्हणजे काळजासारखं. काळीज आहे, काळीज कार्बोरेटर. प्लॅस्टिकचं आहे कर. प्लॅस्टिकचं आहे. खराब झाली की कार्बोरेटरमधून खाली पेट्रोल येतं, हे खराब झाल्यानंतर येतं. हा जेट, हे तिसरं जेट आहे का हे बारका? हा बारका फ्लोट पिन म्हटलं जातं याला. त्याला टाइम लॅप्स बघूया आता आपण. काय घाल लागला? ऑइल आहे, ऑइल. याने काय होते? इंजिन मध्ये धुरा जाणारा ह्याच्यावर चिटकून बसतो. असं आहे. त्या वायरिंगच हात लावत नाही. झालं तर होते, नाही तर 2-3 तास झालं तर 5 मिनिटं. रील्स नाही व्हिडिओ वायर तुटले नाही, हात ते हात आहे. हे खराब होत नाही ना लवकर? नाही, खराब होत नाही. फोन करून येतो 12 वाजता. काढा पाहिजे सारखा तिथे. इथनं हवा आत जाते का? इथनं आत इंजिन ह्यात येते फिल्टरमध्ये, कार्बोरेटरमध्ये, त्यातनं इंजिनला जाते लागेल तशी. म्हणजे खाली एक खोल असते. हॅलो, ते ना मस्त. ऑइल बदली किती दिवसांनी केली? 10/4/2023 आणि आज आहे 28/9/2024. अनेक महिन्यावर थांबायचं आहे. कुठलं वर्ष येऊन गेलं? 10/4 दीड वर्ष होत आलं. आता ऑइल तेवढं ओतायचं राहिले. ऑइल तेवढं ओतून घ्या. म्हणजे मिस्त्री झालं मोकळं आणि पण झालं मोकळं. हॅलो गायज, गुड मॉर्निंग. आउटर शूट करायचा होता. काल मोबाईलचं चार्जिंग संपलेलं आणि ट्रायपॉडला मोबाईल लावून शूट करायला लावलं. म्हणजे अँगल वगैरे कसं आहे ते कमेंट करून सांगा. तर काल बऱ्याच गोष्टी केल्यात. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज कमेंट करा. कारण का एवढा 10-12 मिनटाचा व्हिडिओ तुम्ही बघणार आणि ते व्हिडिओ बघून तुम्हाला काही म्हणजे सजेस्ट करावं असं वाटत असेल तर खाली कमेंटचा बॉक्स असेल तिथं काय इमोजी करा, काहीतरी कमेंट करा. म्हणजे जरा बरं वाटते कमेंट वाचल्यानंतर. हा ब्लॉग आवडला असेल प्लीज लाईक करा. तुम्ही लाईक करताय त्याबद्दल काही विषय नाही, पण जरा कमेंट करायला पण सुरुवात करा.
तर हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामची ID डिस्क्रिप्शनमध्ये येणार आहे, इंस्टाला फॉलो करा. म्हणजे दिवसभरात काय काय गोष्टी होत्यात, कुठं बाहेर गेलं तर तुम्हाला पोस्ट वगैरे बघायला मिळतात. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.